संदीप पाटील मंचावर यायचं आहे जल्दी. संदीप पाटील कुठे असतील त्यांनी मयूर पाटीलशी संपर्क साधायचा आहे. संदीप पाटील वारंवार आपल्याला आवाज देत आहे. चला मुकाबला अंतिम मुकाबला या स्पर्धेचा मागच्या वर्षीचा विजयी संघ होता ओमसाई दाबा दापोडे. या वर्षी मात्र दोन मोठे संघ बालाजी स्पोर्ट विपक्ष यश 11 चा वेंद्रा. अंतिम मुकाबला आहे. सुनील ओ फटका काय सुरुवात फायनलची अतिशय सुरुवात जबरदस्त झाले. तोसिफेच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावांसाठी. तौसिफने कालचा दिवस गाजवला होता हे देखील विसरून चालणार नाहीये मयूर पाटील. आणि आता सुरत अटॅक पहिल्या चेंडूपासून केला गेला आणि गोलंदाज मुख्य गोलंदाज सुनील ह्याच्यावर अटॅक पाहतो आपण. जसं चेंडू तसं उत्तर आणि खडे खडे लॉप केलाय. जो आमचा व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या वरतून जाणारा हा षटकार आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात पाहतोय आपण. गुड स्ट्रोक. चला चेंडू फेका. दुसरा चेंडू माग केला मैदानाच्या आतमध्ये. मयूर काय वाटतं फायनली किती 5 षटकामध्ये किती टार्गेट येईल? नक्कीच संदेश पाटील ज्या प्रकारची फलंदाजी सकाळपासून बालाजी स्पोर्ट्स संघाने केलेली आहे ना, कमीत कमी या 5 षटकांमध्ये 70+ तरी धावा बनवाव्या लागणार आहेत. कारण का समोरील संघातील सनी याने आज अक्षरशः धुम्माकूळ घातलेला आहे. या स्पर्धेमध्ये 100+ धावा त्याच्या नावावरती आपण पाहिले. या फक्त आणि फक्त 3 सामन्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये 30, त्यानंतर 43 आणि मागच्या सामन्यामध्ये काहीतरी 35 धावा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुनील गोलंदाजीसाठी तयार. हो काय जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे करण आणि करण याच्या हातातून इथं सुटतोय झेल. मागात पडू शकतो कारण का हा फलंदाज या फलंदाजाने देखील कालचा दिवस संपूर्णपणे आपल्या नावावरती केला होता. तोच बॅटर तौसिफ याचा इथं झेल सुटतोय. आता मात्र स्ट्राईक हँड एंडला पराग. ज्या परागने देखील खूप जबरदस्त सुरुवात. पराग गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज तयार. इथे फक्त आणि फक्त स्ट्रोकला चेक केलाय. 1 धाव आणि एका धावेने संघाची धाव संख्या. गेट ओपन करायचंय. जो गेट ओपन आहे तिथे तो बंद करायचा मुलांनी. गेट वरती लहान मुलं बसले तो गेट बंद करायचा आहे. प्रशांत जोशी आपण त्यांना तो गेट बंद करायला सांगायचंय. गोलंदाज सुनील. पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट चेंडू होता आणि OUT आउट होते इथे बॅटर तौसिफ. इथे मात्र विकेट तौसिफ. एक मोठा हादरा इथे टीम यश सामिंद्रा या संघाला बसतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. आदित्य येतोय. गोलंदाज सुनील. सकाळपासून खूपच चांगल्या पद्धतीने प्रभावित केले सुनील याने देखील. त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. जरी एक षटकाराला असेल त्यानंतर मात्र काय कमबॅक इथे पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. RK पाटील यांकडून नवीन फलंदाज आदित्य. फटका इथे फसलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येतोय.
मात्र चेंडूला वन बाउन्स कलेक्ट करतोय. एकच धाव, एका धावेने संघाची धाव संख्या 9 या आकड्यावरती. फायनलचा मुकाबला, महाअंतिम मुकाबला या स्पर्धेचा आणि अक्षरशः षटकार चौकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळाली. खारबावचे पंचांनी देखील इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून पंच पॅनलला भाऊ पाटील यांनी तिन्ही पंचांना इथे शुभेच्छा दिलेल्या. इथे मात्र शॉटॉम्पूल करण्याचा प्रयत्न, बीड बॅट्समन विकेट कपीर देखील बीट होता आणि तिथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1 अशा या अवांतर 2 धावा, 2 धाव्याने संघाची धाव संख्या 11. खारबागावचे साईनाथ चौधरी सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून समालोचक या आमच्या कॉमेंट्री बॉक्सला देखील आमच्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. तसेच आमचे पंच सुरेश घरज सर सध्या ऑन फील्ड अंपर आहेत आणि त्यांच्याकरिता भाऊ पाटील तालुका क्रिकेटमधील उत्कृष्ट पंच आहेत खारबागावचे, त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सुनील षटकातील पुढचा चेंडू घेऊन, हो अतिशय सुंदर चेंडू, काय जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळाला. LBW ची दाद मागितली होती मात्र अंपायर अपील फेटाळून लावतात. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. अजूनही इथून 4 षटक येणं बाकी आहे. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. महाअंतिम मुकाबला या आर्यन चषक 2026चा. खेळणारे संघ यश 11चा अविंद्रा आणि बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. गोलंदाज नवीन येतोय. ज्या गोलंदाजाने कमबॅक करून दिले होते एका सामन्यामध्ये टीम बालाजी स्पोर्टला मायराच्या विपक्ष, आणि मग तिथून मात्र या संघाने काही जबरदस्त खेळ केला, हर्षितला पराभूत केलं आणि आता फायनलमध्ये यश 11 चाविंद्रा संघाच्या विपक्ष. तूच गोलंदाज इथे मात्र तयार गोलंदाजीसाठी श्याम नाईक गॅलरी यांकडून. बघा निर्धारित 20 मिनिटांचा वेळ आपल्याला 4 षटकांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर मग 1 षटकासाठी 1 खेळाडू आतमध्ये येईल. व रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे पराग याचा डायरेक्ट हिट लागलेले. पंचांचा अजूनही कोणत्याही प्रकारचा इशारा आलेला नाहीये. आणि मित्रांनो तिथे धाव कंप्लीट झालेली आहे. पंचांनी इशारा आत्ता दिलेला आहे रनआउटसाठी. तिसऱ्या पंचाला विनंती असेल की आपण रनआउट चेक करायचंय. पंच चेक करतायत रनआउट. पंचांनी रेफल घेतलेला आहे आणि इट्स नॉट आउट. बघा पंचांनी देखील तो नॉट आउट दिला होता, मात्र थोडंसं प्रेशर शेवटच्या मोमेंटला आणि मग तेव्हा पंचांनी स्वतःहून घेतलं. ठीक आहे मित्रांनो, कारण का अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे आणि इथे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. कारण का कालपासून कालचे देखील आमचे जे पंच असतील, श्याम पाटील असतील, संजय पाटील असतील, गोकुलदास पाटील असतील, त्यांनी देखील कोणत्याही प्रकारचा चुकीचा निर्णय दिलेला नाही. इथे मात्र फटका चांगला आहे आणि 1 बाउन्स लोअर फुल टच चेंडूला पाठवला आहे. मिड विकेटच्या रिजनला येतोय हा चौकार. आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन धन्यवाद इलेव्हनची DJ. पोरं. धन्यवाद करेश मात्रे. आपण दिलेले जे स्पोर्ट शूज आहेत ते पोचलेले आहेत तिथे.
थँक्यू सो मच. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या बाउन्स करते 16 या आकड्यावरती. दुसरं षटक अजूनही मार्ग असते आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये जाताना टीम यश 11 चाविंद्रा ज्याने कालच्या दिवसातून क्वालिफाय केलं होतं गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज नवीन सामना करेल त्याचा तो आदित्य. रिव्हर्सचा फटका आणि काय फटका इथे सजवलाय, अतिशय सुंदर फटका, चेंडूला पाठवला, थर्ड मॅनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. शंकर दादा हा लय दिलदार, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर. शंकर जुकर या दादाला तरुण पिढीचा हाय आधार, तरुण पिढीचा हाय आधार, तरुण पिढीचा हाय आधार. नेता आमचा आहे तो साधा, भरलय साऱ्यांच्या मनात. 35-40 नंबरच्या गाड्या कीर्तन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो. धन्यवाद डीजे. गोलंदाज नवीन आणि इथे मात्र संदेश पाटील या फटक्याची जरूरत होती का, कारण एक चौकार आला होता, एक षटकार आला होता. तुम्हाला काय वाटतंय, धावा तर या षटकामध्ये आल्या होत्या, मोठा फटका मारण्याच्या नंतर मध्ये बाद होते फलंदाज. असंही म्हटलं जातं मयूर पाटील की समोर ड्राईव्ह करायचं होतं या चेंडूला, मोठा फटक्याचा तर प्रयत्न दिसत नव्हता तिथे. फुटवर्कचा चांगला वापर देखील केला होता, मात्र बॅटची एज आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीचं कमबॅक म्हणू शकता आपण. इथून षटकार चौकार 10 का दम पाहायला मिळाला, त्यानंतर हा मिळालेला विकेट पाहतोय आपण. अगदी ऑफस्टिकची जी लेंथ लाईन आहे, अगदी सिंगलच घेण्याचा प्रयत्न होता तिथे, ना की मोठा फटका खेळण्याचा. गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आऊट झालेले आहेत. आमच्या नगरसेविका मनीषाताई दांडेकर मॅडम यांची उपस्थिती होत आहे. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची सुरुवात आपण केली होती मित्रांनो. त्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. थोड्याच वेळात गावातील तमाम नक्कीच पाहुणे जे आहेत येणार आहेत. लक्ष द्या संदीप जुकर की शाळा सुटलेली आहे. आपण स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये जाऊन थांबायचं आहे. 2 विद्यार्थी आताच मैदानाच्या आतमधून झालेले आहेत, बाकीचे येतील नाही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. फायनलचा मॅच चालू आहे, लहान मुलांनी मैदानाच्या आतमधून यायचं नाहीये. गोलंदाज तयार, ऑफ द मार्क, सामने गॅलरी कडून. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीड होतोय. काय जबरदस्त कमबॅक मागच्या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज नवीन याच्या माध्यमातून काय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये ईशांत. ईशानने देखील कालच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने प्रभावित केलं होतं, खूप प्रभावित केलं होतं. आणि पराग याने देखील अप्रतिम बॅटिंग केली होती. तोच पराग नॉनस्ट्राईक एंडला. लोअर फुलटच चेंडू, यावेळेस मात्र परफेक्ट ब्लॉकमध्ये टाकला होता. रनआउटची संधी होती, हिट मात्र तिथं लागला नाही. एक चोटीदा पूर्ण होते. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा, त्यानंतर या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर राम यांना देखील आपण पाहतोय. आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्यासोबत नेहमी असतात, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. राम दांडेकर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच श्रीनाथ पाटील अंकल यांची उपस्थिती आणि आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर तुषार चौधरी यांची उपस्थिती पाहतोय आपण. आणि दुसऱ्या बाजूला आमचे सायकल स्पॉन्सर्स या स्पर्धेमध्ये मालिकावीर निर्देश जुकर भाऊ यांनी दिलेली आहे, त्यांची उपस्थिती पाहतोय. त्याचबरोबर जयदास जुकर यांची उपस्थिती पाहतोय आणि सोबतच विनोद जुकर पाहतोय आपण. दोन्ही बंधू नक्कीच एका बाजूला बसलेले आहेत मॅचचा आनंद घेताना, निर्दोष आणि विनोद. आता थेट आपण मैदानामध्ये जात आहोत. तिसरं षटका घेऊन येते गोलंदाज पियुष. पियुष याने देखील एक जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये केलेली. तोच गोलंदाज डावकुरे हाताचा. इथे मात्र
थोडंसं दिशाहीन सुरुवात करतोय पियुष. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आपल्याकडे रिफल आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता वाईट आणि नो साठी. दोन्ही संघांना रिव्ह्यूची एक संधी आहे, घेतलेला आहे. ओके, इथे चेक करतील आम्ही तिसरे पंच. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू ची मुभा दिलेली आहे आणि जर रिव्ह्यू सक्सेस झाला तरच तुमचा रिव्ह्यू जिवंत राहील, अन्यथा पुन्हा रिव्ह्यू तुम्हाला देण्यात येणार नाही. संदीप जुकर, विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि हा वाईड असणारे पंचांचा निर्णय योग्य होता आणि यानंतर बालाजी स्पोर्ट आपण कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये, याची नोंद घ्यायची. गोलंदाज पियुष, सामनागर ईशांत. ओ काय चेंडू खोदून काढला, अतिशय सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू इथे ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. एकच धाव, एका धावेने संघाची धाव संख्या 25 वरती. बघा तरी इथून अजून येणारे 3 षटक आणि त्या 3 षटकांमध्ये जर कमीत कमी 40 धावा उभारल्या ना तर नक्कीच एक मोठं टार्गेट इथे सेट होऊ शकतो. कारण का बालाजी संघाच्या फलंदाजांनी आज अक्षरशः संपूर्ण दिवस फलंदाजीच्या जोरावरती गाजवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 20, 30, 25 अशा धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. ओ काय फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय इथे, अतिशय वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे बॅटर परागेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र काय सुंदर असं कमबॅक इथे म्हणावं लागेल गोलंदाज पियुष याचं. गोलंदाज पियुष, ओ सुंदर फटका, चेंडू देखील तितकाच चांगला होता, फिल्डिंग देखील तितकीच चांगली, एक धाव पूर्ण, चांगला थ्रो देखील आला तिकडनं. नक्कीच या चेंडूवरती काय पाहायला मिळालं, एक सुंदर चेंडू, तितकाच चांगला फटका, तितकीच चांगली फिल्डिंग प्रेशरमध्ये आणि थ्रो देखील तितका जबरदस्त. संमिश्र इथे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. तोच गोलंदाज तयार होतोय पियुष. सामना करायला हायटेड खेळाडू ईशांत. आपटलेला चेंडू फायदा घेता आलेला नाहीये, खूपच शॉर्ट चेंडू होता. एक धाव पूर्ण. हा चेंडू मैदानाच्या बाहेर नक्कीच गेला असता. संदेश पाटील काय वाटतोय? करेश मात्र विनंती असेल की आपण VIP डायजवरती यायचंय. आयोजक इथून आम्हाला सूचना करतायत. आमचे शूज स्पॉन्सर आहेत. आपल्याला VIP डायजवरती इथे आमंत्रित केलं जात आहे. विनंती असेल आपण यायचंय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मात्र लोअर फुटचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षण त्याहून दर्जेदार झालं आणि फक्त ज्या चेंडूवरती येणार होत्या 4 धावा त्या चेंडूवरती आल्या 3 धावा. या एका धावेने संघ त्या चेंडूवरती आल्या फक्त 1 धावा, म्हणजे वाचल्या 3 धावा. या एका धावेने संघाची धावसंख्या 28. पियुष षटकातील पुढचा चेंडू घेऊन. हो, इथे मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये तर गेलाय, बाउंड्री क्लिअर होईल का? आणि इथे मात्र चेंडू सीमा पार होतोय, चौकार. 3 षटकाची समाप्ती इथे होते आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या टीम यश 11 साविंद्र संघाची 32. धन्यवाद डीजे. या आपण पाहू शकता, आपण सतीश गिरी, सुंदर शेठ नाईक साहेबांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळाला. तसेच सन्माननीय योगेश गुलवी, करण भुईर, रोहित जोशी आणि निर्दोष जुगर यांचं फ्लॅट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तसेच राजेजी पाटील, त्याचबरोबर संजयजी रत्ने साहेब यांचं देखील बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळते. शरद मात्रे, विनायक मात्रे,
आणि हा आपण जर बघितलं तर भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर आहे, त्याच्यावर आपण पाहतोय आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचे फोटोज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आमचे हे भाऊ राहुल कबीर नाईक उद्योगपती आपण पाहतोय, विनायक म्हात्रे असतील त्यांचं देखील फ्लॅट्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. विजय पाटील यांचं देखील तुम्हाला फ्लॅट्स पाहायला मिळते. चंद्रकांत जोशी, मंगेश शेलार यांचं फ्लॅट्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. टी व्ही मॉनिटरवर फायनलचा मॅच आहे. संतोष नाईक यांचं तुम्हाला फ्लॅट्स पाहायला मिळत आहे. त्यानंतर आदेश नाईक यांचं देखील तुम्हाला फोटोज पाहायला मिळत आहे. हे आमचे बंधू संदीप पाटील समाजसेवक म्हणून आता नावारूपाला आलेले आहेत. त्यानंतर संदीप जुकर यांचं फोटो राहिलं, यस त्यांचं देखील फायनली आलेलं आहे. देवेंद्र नाईक असतील त्यांचं फोटोज तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मंगेश शेलार यांचं पुन्हा एकदा फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि हे पहा संदीप जुकर, नो डाऊट शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट दीपेश नाईकचा फोटो पाहतोय आपण. आता क्रिकेटच्या कडे बोलूया आपण. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या 32. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाडी 4थं षटक घेऊन ओमकार. यावेळेस मात्र दिशाहीन सुरुवात, वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतरने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती पंचांनी 9चा इशारा केलेला. हा 9 चेंडू असणार आहे आणि फ्री हिट देखील असणार आहे पुढचा. नक्कीच विचार विमर्श करूनच पंचांनी निर्णय दिला. 33 धावसंख्या 33 आणि फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटचा फायदा इथे मात्र घेताना बॅटर अपराग याच्या बॅटमधून येतोय लॉंग लेगच्या रिजनला. हा जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमा पार. पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय आम्ही. 1 बाउन्स 4 रन, 4 धावा. खेळतन मैदानान, खेळतन मैदानान, खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो. धन्यवाद डीजे. एक जबरदस्त फटका आणि अगदी मोक्याच्या क्षणी इथे आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराने इथे मात्र स्कोर कार्ड बाउन्स करताना पुन्हा एकदा तशाच प्रकारचा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी डायरेक्ट हिट आणि दिशांत याची खेळी इथे संपुष्टात. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानान, शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानान. आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान. नवीन बॅटर मैदानामध्ये शादाब येतोय. शादाब ज्याने देखील काल जबरदस्त खेळ केला होता, त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला चांगले फटके पाहायला मिळाले. मात्र इथं गोलंदाज पूर्णपणे हवी ठरताना. गोलंदाज तयार. हो मोठा फटका, काय फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे येतोय हा षटकार, जबरदस्त फटका. शंकर दादा हा लय दिलदार, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर. शंकर झुकर या दादाला तरुण पिढीचा हाय आज
भरलंय साऱ्यांच्या मनात 3540 नंबरच्या गाड्या कीर्तन आज या जिल्ह्यात आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला. काय फटका इथे पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे 6 धावांसाठी. हो पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. पुन्हा एकदा तोच रिझल्ट येतोय. 4 धावांसाठी चेंडू चौकार. चषकाचं आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमघर पाड्यानं आर्यन दुसरा चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. बघा या षटकाचा जर विचार केला ना संदेश पाटील आपण तर फक्त आणि फक्त गोलंदाजाच्या फिवरमध्ये तो एक रनआउट गेलेला आहे. त्यानंतर मात्र काहीही योग्य या गोलंदाजीच्या नशिबीमध्ये येत नाही आहे. एक षटका स्ट्रेटच्या रूपात, दुसरा चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या रूपामध्ये बॅटर हा शादापेच्या बॅटमधून येतोय. मॅन फ्रॉम टेंबवली शादाब शेख, अल्ताफ शेख याचे बंधू. इथे मात्र गोलंदाज ओमकार याचा संपूर्ण समाचार घेताना अजूनही काही चेंडू शेष आहेत आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. श्यामने कॅलेरियन कडून ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. जातो एक मिड विकेटच्या रिजनला. एकदा पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावे लागणार आहे. इथे मात्र अजूनही रनआउटसाठी प्रयत्न करतायत यष्टीरक्षक. गोलंदाजाचं लक्ष मात्र तिथं नव्हतं. पण येथे एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 48 आकड्यावरती. आता हळूहळू धावसंख्या डेंजर झोनच्या दिशेने जाताना, कारण का यानंतर अजूनही या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक यायचं बाकी आहे. 5 षटकांचा हा महाअंतिम मुकाबला आपण पाहतोय. आर्यन चषक 2026चा फायनलचा मुकाबला. चाविंद्रा विपक्ष बालाजी स्पोर्ट. ओ जबरदस्त चेंडू, काय फटका स्ट्रेट. इथे धाव घेण्याचा का प्रयत्न करत नाहीत. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे. अशा प्रकारे 4 षटकांची इथे समाप्ती होती. 4 षटकांची समाप्ती अंती धावसंख्या होते ती 3 बाद 49. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. पराग आणि शादाब ज्यांच्या माध्यमातून मोठे फटके आपण पाहिलेले आहेत. आणि इथून जर अजूनही 15 धावा आल्या ना तर नक्की तुमच्या गोलंदाजांसाठी एक सेफ टोटल. कारण का बालाजी स्पोर्टच्या सलामीच्या जोडीने सकाळपासून धुमाकूळ घातलेला आहे. या जोडीने आत्तापर्यंत जवळजवळ 100 धावांची पार्टनरशिप केली असेल मिळून. काय जबरदस्त फलंदाजी योगेश आणि सनी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार पियुष. अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये पियुषाला पाचारण करण्यात आलेलं आहे. ज्या पियुषने पहिले गोलंदाजी करताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या होत्या. 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यात पियुषला इथे कर्णधारांनी दाखवला विश्वास आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी इथे बोलवलाय. चला विनंती असेल स्पीडअप करायचंय. हो इथे मात्र दिशाईन चेंडू वाईडने सुरुवात आणि पियुषाने आपल्या पहिल्या षटकामध्ये देखील वाईडने सुरुवात केली होती. हा गोलंदाज काहीतरी वेगळा आहे. सुरुवात खराब करतो मात्र गोलंदाजीचा अंत हा देखील उत्तम करत असतो. काहीतरी वेगळं या गोलंदाजामध्ये पाहूया तोच पियुष. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक दिवशी रविवार नसतो क्रिकेटमध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, फुल टॉल वसूल होईल का? ज्या करणने सोडला होता झेड इथे मात्र करत नाहीये चुकी आणि फलंदाज पराग होतोय फेल. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज
ठेविले पाहुणे आदर्श गावाचं शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं आर्यन चषक ठेवला यो बाजूवर टेमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो बाजूवर टेमगर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रोहित. पाहूया रोहित इथून जिम्मेदारी असणार आहे मोठे फटके खेळण्याची, कारण का अंतिम षटक आहे आणि 5 षटकांचा हा सामना. आणि या ग्राउंडवरती आपण नेहमीच पाहिलेलं आहे कोणताही टोटल हा सेफ नसतो, कारण का छोटी बाउंड्रीज आहे या ग्राउंडवरती. खास करून आर के पाटील स्टँड यांच्याकडून ज्यावेळेस गोलंदाजी होत असते राईट हँडी फलंदाज यांना नक्कीच तिथे फलंदाजी करायला आवडत असतो. गोलंदाज तयार. ओ फटका चांगला आहे, गॅप शोधलाय, चेंडू जाईल का नाही, तिथे होते मिसफिल्ड आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार. शिवरायांची घेऊन याना मैदानाच्या आतमध्ये डॉगेश भाई थोडंसं आराम करतात, त्यांना डिस्टर्ब केलं या स्ट्रोकनं. चौकार आलाय. या चौकार आणि संघाची धावसंख्या 54. गोलंदाज तयार पियुष. ओ फटका चांगला आहे, गॅपमध्ये जाईल का, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण का फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली मिड विकेटच्या रिजनला करण भंडारी याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम सरवली पाडा. धावसंख्या 55. अजूनही काही चेंडू शेष आहेत आणि इथून जर 2 मोठे फटके आले नाही ना तर मात्र प्रेशरमध्ये जाऊ शकतो टीम चाविंद्रा संघ. ओ फटका काय खेळायचा प्रयत्न केला होता, चेंडू तितका दर्जेदार परफेक्ट बुंद्यामध्ये चेंडू टाकला. यष्टी रक्षक मात्र डोक्यावरती हात ठेवून चेंडू यष्ट्यांच्या मधीत गेला का. येस, यष्ट्यांच्या मधून चेंडू कसा गेला असेल इथे विचार करतो यष्टी रक्षक. आणि नक्कीच अचंबित देखील आम्ही आहोत की अशा प्रकारे अनेकदा आपण क्रिकेटमध्ये होताना पाहिलेलं आहे. गोलंदाज तयार. हो इथे मात्र फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं जजमेंट इथे चुकलं, कदाचित जेलसाठी ट्राय करायला पाहिजे होता मिड विकेटच्या रिजनला. हा येतोय चौकार. आता इथून हा इनिंगचा शेवटचा चेंडू, जर धावसंख्या 60+ वरती गेली तर एक प्रेशर बिल्डअप होऊ शकतो चेस करताना, कारण का यश चाविंद्र संघाकडे देखील जबरदस्त गोलंदाज आहेत. मात्र विसरून चालणार नाही सलामीची जोडी, ही फोडण्यात जर यश आलं तर यश पुन्हा एकदा मॅचमध्ये इन होईल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते पुढच्या सत्रामध्ये. शेवटचा अजूनही अंतिम चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू इनिंगचा, मोठा फटका येईल का, इथे मात्र थोडंसं दिशा वरकटताना गोलंदाज. अशा प्रकारे 60 धावा पूर्ण होत आहेत. तो जो एक सायकोलॉजिकल स्कोर असतो ना तो इथे मात्र लागताना टीम यश चाविंद्र संघासाठी अंतिम चेंडू या फायनलच्या पहिल्या इनिंगचा गोलंदाज टाकण्यासाठी तयार. ओ काय चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू आणि काय जबरदस्त स्टॉप केला. तिथे यष्टी रक्षकाचं देखील दाद द्यावी लागेल का, काय जबरदस्त इथे स्टॉप केला. 22च्या स्वरूपामध्ये येते एक धाव. BTPLचे आयोजक सचिन भाऊ तरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. समवेत योगेश दादा तरे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं आर्यन चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. अशा प्रकारे पहिल्या इनिंगची इथे होते समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली ती 61 आणि 62 धावांचं टार्गेट इथं सेट केलेलं आहे. टीम यश 11 चाविंद्रा या संघाने विपक्ष बालाजी स्पोर्ट या संघाला काय होईल पुढच्या इनिंगमध्ये या 30 चेंडूंमध्ये ठरेल. या आर्यन चषकाचा विजेता कोणता संघ असेल की चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होऊन यश 11 चाविंद्र संघ विजयी होईल की पुन्हा एकदाच तो फलंदाजीमध्ये धूमधडाका घालेल टीम बालाजी स्पोर्ट्स संघ. येणाऱ्या काही
चेंडूमध्ये आपल्याला कळेल त्या अगोदर मी योगेश दादा आणि सचिन दादा यांचं सहर्ष स्वागत करतोय. या आपण मुख्य व्यासपीठ पाहतोय आपण बलवंत जोशी बल्लू दादा यांना आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. तसेच नुकतंच आगमन झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण या भादवड टेमगरपाडा लीग प्रमाणे जो BTPL आहे मानाचा करण जो आहे तो त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात येतो नेहमी. A1 जोडी आपल्या या व्यासपीठावर पाहतोय सचिन भाऊ तरे त्याचबरोबर योगेश तरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आपण पाहतोय की आमच्या नगरसेविका मनीषाताई दांडेकर मॅडम यांना आपण पाहतोय. तसेच श्रीनाथ पाटील अंकल यांची देखील उपस्थिती झालेली आहे. त्याचबरोबर राम दांडेकर यांना पाहतोय आपण. तुषार चौधरी यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनोद जुकर आहेत निर्दोष आहे या व्यासपीठावर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काही स्वागत सन्मान देखील आहे ते आपण इथे करण्यासाठी आपण तयारीमध्ये आपण करणार आहोत. आपण तसेच या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक शरद दादा म्हात्रे प्रोप्रायटर मुग्धा ढाबा यांच्या वतीने आलेले आहेत. मी शंकर दादा झुकर यांच्या धन्यवाद कॉम्बॉक्स. वतीने आभार आपण मानतो. स्वागत सन्मान करूया जोपर्यंत दुसऱ्या डावाला सुरुवात होत नाही तोपर्यंत. सर्वप्रथम आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आपण सर्वप्रथम आपण स्वागत सन्मान करूया. व्यासपीठावर बलवंत जोशी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. मी शंकरदादा जोकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा. आपण आर्यन चषक 2026 या स्पर्धेला कालपासून मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत बलवंत जोशी यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धेचं गेली 90 पर्व आपण एन्जॉयमेंट करत आहोत. त्यानंतर ज्याने मला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे तुषार चौधरी यांचं देखील स्वागत सन्मान करूया आपण. मी शंकरदादा जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो आर्यन 11 संघावर जेवढं प्रेम आहे तुषार चौधरी यांचं त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी चंद्रकांत जोशी यांचे परम मित्र आहेत. ते लहानाचे मोठे एकत्र झालेले आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यावरून या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप दिलेली आहे आम्हाला. खऱ्या अर्थाने थँक्यू सो मच तुषार. असंच प्रेम असू द्या. त्यानंतर आमच्या नगरसेविका मनीषाताई दांडेकर मॅडम यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. मित्रांनो त्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा इथे पार पडलं होता. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करूया आपण. मी विनंती करतोय की आपण हा स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. आमच्या विभागाच्या नगरसेविका आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान पाहुण्यांची उपस्थिती देखील झालेली आहे. मात्र स्वागत सन्मान व्हेरी इम्पॉर्टंट शरद म्हात्रे साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. आई गावदेवी चषक नुकतंच संपन्न झालं या मैदानावर. त्यानंतर राम दांडेकर उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. मनीषाताई दांडेकर यांचे चिरंजीव आहेत त्यांचं इथे शुभ सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर. करम भोईर यांची उपस्थिती होते. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण पाहू शकता आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर इथे केले जात आहेत. त्यानंतर प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके श्रीनाथ पाटील अंकल उपशहर प्रमुख यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा झुकर आपण आपल्या शुभास्ते अंकल यांचा आपण स्वागत सन्मान करायचा. आपण नेहमी प्रत्येकाला कोणताही कार्यक्रम जर करायचा असेल तर या मैदानाची जर आपल्याला आवश्यकता असेल तर श्रीनाथ पाटील अंकल नेहमी ते आवश्यकता जी आहे पूर्ण केली जाते आणि ते मैदान उपलब्ध करून देतात. या पाहता आपण स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यांना देखील या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जात आहे. बाकीचे सन्मान आपण थोड्या वेळात करूया. तोपर्यंत मैदानाकडे जाऊया आपण. ओ टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद संदेश पाटील. तर पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त फटका सनी याच्या माध्यमातून जिथून हा खेळाडू खेळ खेळायचा बंद करतो ना मॅच संपल्यानंतर, तिथूनच पुन्हा एकदा मॅच सुरू झाल्याच्या नंतर सुरुवात करतो. काय जबरदस्त बॅटिंग या फलंदाजाने आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली. आता तोच फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला, मात्र त्याहून घातक फलंदाज योगेश डावखुरे हाताचा फलंदाज हा स्ट्राईकवरती येतोय. टार्गेट जे असणार आहे ते इथे 62 धावांचं असणार आहे. येणारे चेंडू 30 असतील आणि या 30 चेंडूमध्ये 62 धावा इथे फेस करायच्या आहेत टीम बालाजी स्पोर्ट या संघाला. विराज चोरगे फॅम टीम आपण पाहतोय. तर दुसरीकडे यश 11 चाविंद्र चेक कल्पेश गुलवे यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यश पाटील फॅम टीम इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. निहाल हो काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू निहाल याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. या फॉर्मॅटमध्ये 7 ते 8 आणि 9 धावांचं षटक खूप चांगलं समजलं जातं. या ग्राउंडचा हिसाब पाहिला तर 10 धावांचं षटक देखील. काय फटका आहे, काय जबरदस्त स्ट्रोक इन स्टाईल ऑफ डेव्हिड वॉर्नर. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. निहालला केला बेहाल इथे फलंदाज योगेशने. तन मैदान अक्षरशः धुमाकूळ घातलाय सकाळपासून. जर यश 11 संघाला सामना जिंकायचा असेल ती ही जोडी फोडावी लागणार आहे. इथे मात्र दिशा भरकटतोय का पाहूया. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अव्वांतर धाव, तो प्रेशर नक्कीच जाणवतोय गोलंदाज निहाल याच्यावरती. षटकार आल्यानंतर करतोय वाईटची इथे पडताळणी. वाईट येतोय. या वाईटने संघाची धावसंख्या 14. उलटो चेंडू फायदा घेता आलेला नाहीये. इथे मात्र होते चूक आणि इथे रिव्ह्यू घेण्यात आलेल्या फलंदाजाकडनं. नक्कीच बघा पहिले आम्ही रिव्ह्यू चेक केलो. धाव तर कंप्लीट झालेली आहे भीमरसाठी. तिसरे पंच विनंती असेल की आपण तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण टी व्ही स्क्रीन जवळ यायचंय कारण का फायनलचा आणि अंतिम महामुकाबला आहे. नो चेंडू आपण चेक करतोय. कैलाश नाईक जर आपण इथे उपस्थित असेल तर आपण व्यासपीठावर येऊन सज्ज राहायचं. आपण आउट. बॅटर इथे होतोय योगेश आउट. पहिला हादरा आणि मी म्हटलं होतं की जोडी फोडावी लागेल आणि इथे जोडी फोडण्यामध्ये यश येतोय. गोलंदाज निहाल याला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सचिन.
पाहूया सचिन याला तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल ज्यावेळेस भारतीय संघ प्रेशरमध्ये असायचा आणि बहुधा सचिन तेंडुलकर यांची खेळी ही महत्त्वाची ठरायची. सचिन तेंडुलकर असतील, विराट कोहली असतील आणि आत्ता आपल्या या 2026 मध्ये संजू सॅमसन याने ती खेळी करण्याचा प्रयत्न करत घेतलेला आहे. षटक इथं होतोय समाप्त. पहिल्या षटकाची समाप्तीच्या अंती धावसंख्या झालेली आहे ती 14 या आकड्यावरती. सुरुवात चांगली आहे मात्र त्याला मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय, साहिल येतोय. बघा निहाल याने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. आता साहिल याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे की कमीत कमी धावांचा षटकार टाकून इथे मॅचमध्ये यश 11 साविंद्र संघाला इन करायचं आहे. मात्र जर इथून फायनलच्या अधिक नजीक जायचं असेल तर बालाजी स्पोर्ट्सच्या फलंदाजांना देखील फटकेबाजी जी आता पहिल्या षटकामध्ये कंटिन्यू केली होती तीच कंटिन्यू करायची आहे. गोलंदाज तयार. साहिल सामना करेल तो फलंदाज सनी, मॅन फ्रॉम सारंगाव. हो आपटलेला चेंडू. बॅटची एज लागली आय थिंक. काय जबरदस्त चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू आणि अचंबित केलं फलंदाजाला बाउन्सच्या रूपामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे करताना गोलंदाज साहिल सामने गॅलरी एंडकडून. हो इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इन स्टाईल ऑफ कृष्ण सातपुते. मात्र फटका सक्सेस होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय आणि येणारे डॉट चेंडू प्रेशर बनवतील टीम बालाजी स्पोर्ट या संघावरती. कारण का सकाळपासून या संघाने जो टार्गेट चेस केला आहे ना तो अत्यंत इझिली चेस केलेला आहे मित्रांनो. गोलंदाज तयार. 2 निर्धाव चेंडू नंतर प्रेशर मध्ये दिसतोय इथे सारंगावचा हा धडाकेबाज फलंदाज सनी ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये 100+ धावांचा रेकॉर्ड. रिव्हर्सचा फटका. काय फटका. अतिशय सुंदर फटका आणि चेंडूला पाठवला 6 धावांसाठी षटकार. पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो बाजूवर टेमगर पाड्यानं. येती पाहुणे सारे मनानं आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून 20 धावा स्कोर कार्ड वरती. काही फटका पाहायला मिळाला. जयेश पाटील यांची आठवण करून देताना या फटक्यामध्ये अतिशय सुंदर फटका रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळाला. गोलंदाज तयार साहिल. आता मात्र साहिल थोडंसं प्रेशरमध्ये कारण का आलाय मागच्या चेंडूवरती षटकार. हो काय फटकाय. जबरदस्त फटका. चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या वरून 6 धावासाठी अजून एक षटकार. टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो बाजूवर टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो बाजूवर टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो बाजूवर टेमघर पाड्यानं. काय जबरदस्त फटकेबाजी सकाळपासून आपण पाहतोय सनी या फलंदाजाची. नंदू नाईक
मामाश्री आमचे इथे उपस्थित झालेले आहेत. आदर्श शिक्षक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाज तयार साहिल. षटकारांच्या हॅट्रिक वरती पाहूया षटकारांची हॅट्रिक होईल का. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली होता. अवांतर धाव आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27 या आकड्यावरती. 27 लॉस ऑफ 1 विकेट. यश संघाला जर या सामन्यामध्ये इन व्हायचं असेल ना तर या फलंदाजाला पाठवावं लागेल डगआउटमध्ये. ओ काय फटका यार, काय जबरदस्त फलंदाजी करतोय. मैदानाच्या चारू बाजूला चौफेर फटकेबाजी इथे पाहायला मिळते फलंदाज सनी याची. सनी पाटील मॅन फ्रॉम सारंगाव, एक नवीन खोज. मी मागच्या वर्षी या संघाला पाहिलं. हा खेळाडू नव्हता मागच्या वर्षी संघात होता, मात्र प्रमोट नसेल केला असेल त्याला स्ट्राईक ओपनिंगला. इथे मात्र काय जबरदस्त त्याने आजच्या दिवसामध्ये फलंदाजी केली. जवळजवळ या फलंदाजाने नक्कीच उद्यापासून देखील जे आंबे चषकाची सुरुवात होईल याच मैदानावर. आणि मला वाटतं पंडित भोईर समोरच्या स्टँडमधून मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निलेश नाईक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र जबरदस्त फटका. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या रिझनला. आणि फायनलमध्ये षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज झालेला आहे सनी. अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या होते ती 27 वरती षटकार. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. पुढील स्वागत सन्मान आपण करूया आमचे सर्वांचे लाडले, ज्यांच्या प्रेरणेने गेली अनेक वर्ष आपण BTPL मानाचा करण जो आहे भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीगचे आयोजक सचिन भाऊ तरी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सन्मान करूया आपण. मी विनंती करतोय जयदास जुकर यांना की आपण आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. जयदास जुकर आपण यापुढे 34 धावा. सचिन तरे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. जयदास तरे यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जात आहे. जयदास जुकर शंकरदादा यांचे बंधू आहेत, त्यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जात आहे. सचिन भाऊ तरे नेहमीच आपण बघितलंय की क्रिकेटसाठी चांगलं योगदान या ग्राउंडवर देत असतात. डे नाईट स्पर्धेचं आयोजन देखील ते करत असतात. धन्यवाद. त्यानंतर आमचे योगेश भाऊ तरे यांचा देखील सन्मान करूया आपण. पुन्हा एकदा जयदास आपण थांबायचं आहे. आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आज खेळले, एन्जॉय केलं योगेश तरे यांनी या स्पर्धेमध्ये. स्वागत आणि सन्मान करताना जयदास जुकर यांना आपण पाहतो या व्यासपीठावर. त्यांना सन्मानित केलं जात आहे. पुढील स्वागत सन्मान आणि त्यानंतर खेळाकडे आपण वळणार आहोत. आमचे स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर मालिकावीर ज्याने सायकल स्पॉन्सर केलेले आहे निर्दोष जुकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण शुभ सन्मान. पुन्हा एकदा जयदास जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. एक सन्मान त्यानंतर खेळाला सुरुवात होईल. इथे सन्मान केला जात आहे निर्दोष जुकर यांचं. हे आपण पाहतोय व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. जयदास जुकर दादांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान. सर्वात मोठा पारितोषिक आहे या स्पर्धेचं. स्पोर्ट्स सायकल मालिकावीर जी सायकल आहे ती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. धन्यवाद निर्दोष. असंच आपलं प्रेम असू द्या. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर इथे ज्या विकेटची गरज होती ना तो विकेट इथं प्राप्त करून देताना गोलंदाज आदित्य सनी याची खेळी संपुष्टात. चेंडूंची इथे मात्र बाकी आहेत 17 आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे 28. 24 धावांचं योगदान या मॅचमध्ये देखील त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर फलंदाजी या फलंदाजाकडून आपण पाहतोय. नवीन बॅटर सनी याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये विनय येतोय. इथून मात्र आता टेस्टिंग असेल, कारण का आपण सकाळपासून या संघाची फलंदाजी पाहिली
तर फक्त 2च फलंदाजांनी सामन्याला अंतिम क्षणापर्यंत घेऊन गेलं होतं. बाकीच्या फलंदाजांना फलंदाजी करायची संधी मिळाली नव्हती. इथून परीक्षा असणार आहे त्या फलंदाजांची आणि त्यांना देखील साबित करून दाखवायचं आहे. कारण का सनी यांनी त्याचं काम केलं आहे, संघाला त्या स्टेजवर तिथं नेलं आहे का इथून तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर नसणारे देणारे चेंडू असतील 17 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणारे ते 28. 17 चेंडू 28 धावा, 34 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य याच्या माध्यमातून. हो काय फटकाय, जसा चेंडू तसा फटका पाहायला मिळाला. विनय याच्या बॅटमधून चेंडूला पाठवला मिडविकेटच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान पोर खेळतन अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला विनयाच्या माध्यमातून. जिंकण्याकरता जी धावांची गरज आहे ती 22. ओ फुलटो चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिली मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण, तोपर्यंत एका धावेने संघाची धावसंख्या 41 41 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. आदित्य व अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. मित्रांनो, क्रिकेटमध्ये होतोय 2च गोष्टींचा सन्मान, सचिन तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. षटकार खाल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आदित्य याच्या माध्यमातून. अजूनही इथून फायनल बनवू शकते. जर इथून अजूनही 2 ते 3 विकेट आले तर मॅचमध्ये इन होऊ शकतो टीम यश 11 चाविंद्राचा संघ. आणि इथून जर 2 ते 3 मोठे फटके आले तर मॅच समाप्त टीम बालाजी स्पोर्ट्स संघासाठी. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि आय थिंक झेल सुटलेले तिथे. ही झेल या मोक्याच्या क्षणी सुटणं महागात पडू शकतो टीम यश 11 चाविंद्र संघाला. 1च धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्याकरता जी धावांची गरज आहे ती 13 चेंडू आणि 20 धावा. हा षटकार जर आला तर मॅच इथे पूर्णपणे समाप्त. आणि इथे या चेंडूवरती जर विकेट मिळाली तर मात्र यश 11 चाविंद्रा थोडासा फ्रंट फूट वरती घेऊ शकतो. काय होतं या चेंडूवरती. 13 चेंडू 20 धावा. अंतिम चेंडू या षटकाचा आणि इथे मात्र फटका फसलाय. पाहूया, गोलंदाज स्वतः येतोय आणि इथे मात्र होते चूक. कॉलिंग नाहीये, तिन्ही क्षेत्ररक्षकामध्ये कॉलिंग नाहीये. अशा क्षणी तुम्हाला कोणाला तरी कॉलिंग करणं खूप गरजेचं आहे. जरी झेल सोपं नसेल तरी मात्र इथे हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं फायनलच्या मॅचमध्ये खूप गरजेचं असतो. मित्रांनो, झेल जरी कठीण असेल तरी मात्र प्रयत्न करणं सोडू नका. नक्कीच पुढील स्वागत सन्मान करूया आपण. शरद म्हात्रे अर्थात दादा शरद दादा यांचा शुभ सन्मान इथे करूया आपण. जयदत्त जुकर दादा आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आपण. ज्यांची स्पर्धा नुकतीच संपन्न झाली याच हप्त्यामध्ये. ओरिजिनल 40+ क्रिकेटचं आयोजन खूप चांगलं राहिलं होतं आणि त्या आयोजनाचे शिल्पकार आहेत. त्यांचे इथे स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर. जयदत्त जुकर यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाला. त्यानंतर विनोद जुकर उपस्थित आहेत, त्यांचं देखील इथे सन्मान करूया. विनोद जुकर यांचं स्वागत आणि सन्मान पुन्हा एकदा जयदत्त जुकर आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण नेहमी त्यांना बघितलेला आहे. विनोद जुकर यांचा खेळ देखील चांगला आपण पूर्वी बघितलेला आहे. पिचवरती थांबायचं नाहीये. यश चाविंद्रा पिचवरती थांबायचं नाहीये. हे आपण पाहतोय की स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. जयदत्त जुकर यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपण करण भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मित्रांनो, असं म्हटलं जाते की एखादा
मुख्य व्यासपीठ आणि एखादा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग. मित्रांनो, उद्घाटन सोहळ्यासाठी त्यानं एकच फक्त कॉल केला. त्यांनी कॉल लगेच रिसीव्ह केला आणि या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले. म्हणूनच आपण हिमांशू यांचं देखील आपण आवर्जून नाव घेत असतो आणि करण भोईर हे दोन व्यक्तिमत्व मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स जे आहे त्याच्या माध्यमातून चांगलं कार्य करत आहेत. समाजसेवा एक क्षेत्रामध्ये एक नवीन पुढाकार घेऊन पुढे आलेले आहेत. धन्यवाद, आपण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आपण ऑन गोईंग मॅचकडे जाऊया. आपण धन्यवाद संदेश पाटील. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणारे ते 18. गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निहाल. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या तोच निहाल. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बीड बॅट्समन, बीड विकेट किपर, इथे होते चूक. पाहूया. आणि चेंडू जातोय सीमा पार. हा चेंडू जर कलेक्ट झाला असता तर नक्कीच डॉट देखील आला असता, 4 धावा देखील वाचल्या असत्या आणि प्रेशरमध्ये आला असता काहीसा बालाजीचा संघ. मात्र आता इथून फुल प्रेशर रिलीज करताना आपल्या डोक्यावरून. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे प्रदीप तरे आणि लालचंद तरे यांच्या माध्यमातून महालक्ष्मी एंटरप्राइजेस एक मोठा विशेष सहकारी लाभलेला आहे या स्पर्धेला. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि आमचे बाबा हनुमान तरे यांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. 22च्या रूपामध्ये चौकार. या फटका काय खेळलाय, काय जबरदस्त फटका. स्वीट हिट आणि स्वीट हिट इथं पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. थर्ड मॅनच्या वरून षटकार. टेमघर पाड्यानं आज बातवड टेमघर पाड्यानं आज बातवड टेमघर पाड्यानं हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो बातवड टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो बातवड टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला. या सीझनच्या 3ऱ्या चॅम्पियनशिपकडे वळताना टीम बालाजीचा संघ. काय संघ इथे बांधलेला विराटदादा चोरगे यांनी. हो, इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि एकच धावावरती समाधान मानावं लागत आहे. एका धाव्याने संघाची धावसंख्या 55 वरती. आता इथून जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. मोठा फटका येईल का, तो विजयी फटका येईल का पाहूया. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः लॉंग ऑफचा येतोय. झेल मात्र इथे पकडतोय आणि फलंदाज विनयजी इथे खेळी संपुष्टात होते. आर्यन चषक ठेवला यो बाजूर टेमघर पाड्यानं. येती पाहुणे सारे मनानं आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. धन्यवाद. DJ मोक्याच्या क्षणी आलेला हा विकेट आणि अजून इथून जर अशाच प्रकारचे 2 ते 3 विकेट आले तर पूर्णपणे प्रेशरमध्ये जाऊ शकतो टीम बालाजीचा संघ. पाहूया कमबॅक होईल का. का जो फ्लो चालू आहे टीम बालाजीसाठी तोच फ्लो येथे कंटिन्यू राहील. नवीन बॅटर करण येतोय, करण भंडारी. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव येणे संघाची धावसंख्या अब तक 56 धावा. एक षटकाराची गरज, तो येईल का नाही. इथे मात्र चांगली गोलंदाजी. आता मात्र येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्याकरता 7 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 6. हा डॉट चेंडू जर आला तर मॅचमध्ये रंगत येऊ शकते पुन्हा एकदा. मी पुन्हा एकदा आवाज येईल. करिश मात्रे वॉल ऑफ बादवर
ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज करिता आपण व्यासपीठावर यायचे. तसेच पंडित भोईर मामा यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निलेश नाईक आपण देखील व्यासपीठावर या. तसेच सागर तरे. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव पुन्हा एकदा जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे इथून. अजूनही पाहूया या चेंडूवरती मॅच समाप्त होते की आपल्याला शेवटच्या षटकाची वाट पाहावी लागते. नाही, इथं मात्र बोल्ड. काय जबरदस्त चेंडू हाताळला आणि परफेक्ट यॉर्कर बोल्ड. फक्त इक्वेशन सांग मयूर. सन्मान आहे ते करूया आपण. 6 चेंडू 5 धावांची गरज. धन्यवाद कॉम्बॉक्स. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया आपण. मी विनंती करतोय जयदास जोकर यांना की आपण हनुमंतरे बाबांचा आपण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण या व्यासपीठावर. खऱ्या अर्थाने ते कमी क्रिकेट पाहण्याकरिता उपस्थित असतात. एक तर सचिन भाऊ आणि सचिन तरी यांचं निमंत्रण त्यांना असतो आणि बीटेपीएलला ते आवर्जून उपस्थित असतात. मात्र आज आपण दिलेला हा निमंत्रित जो कार्ड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून बाबांची उपस्थिती आपण पाहतोय. अगदी मैदानाच्या बाजूलाच आपण पाहतोय की त्यांचं घर आहे आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय मंजुलाबाई करसन तरे खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद बाबा आपण आलात या कार्यक्रमाला. त्यानंतर आदर्श शिक्षक नंदू नाईक सर उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय जयदास जोकर यांना की आपण आपल्या शुभास्ते आपण आमचे शिक्षक मामाश्री नंदू नाईक यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करायचे. या आपण पाहतोय की एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत पोटी प्लसचे. नंदू नाईक यांचा सन्मान इथे केला जात आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत सन्मान इथे आपण करत आहोत. त्यानंतर कल्पेश गुळवी उपस्थित आहेत. जयदुर्ग बी संघासाठी अनेक वर्ष सातत्याने ते क्रिकेट खेळत आलेले आहेत. आज जरी 40 प्लसचा क्रिकेट खेळत आहेत मात्र अभिमानाचा क्रिकेट आहे 40 प्लस देखील. त्यांची उपस्थिती इथे झालेली आहे. मी जयदास जोकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण कल्पेश गुळवी यांना पण सन्मानित करायचं आहे या व्यासपीठावर. या स्वागत सन्मानानंतर आपण मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. हो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर फायनलचा मुकाबला शेवटची ओव्हर शेवटच्या मॅच मधील धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. तसंच मी आयोजकांचं देखील मनापासून आभारी आहे की त्यांनी मला इथे संधी दिली. शंकरदादा झुकर आपला मी मनस्वी आभारी आहे. मोठा फटका आणि इथे मात्र बालाजी स्पोर्ट संघ ठरतोय या आर्यन चषक 2026चा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन विराजदादा चोरगे, कॉंग्रॅच्युलेशन दयानंददादा चोरगे आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक यश 11 चाविंद्रा संघ. पूर्ण डिटेल्स मयूर पाटील आपण घेऊन यायचे. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज कोणत्या संघाला कितव्या क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे मॅन ऑफ द मॅच कोण आहे ती सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आपण रजनीकांत जुकर यांचा सन्मान करूया आपण. संदीप जुकर यांचे मोठे बंधू आहेत त्यांचा इथे सन्मान आपण इथे करत आहोत. मी विनंती करतोय जयदास जुकर यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा. आपण रजनीकांत जुकर यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक करतील. आता खेळपट्टीवर कोणी थांबू नका. उद्यापासून जय आंबे चषकाची सुरुवात होणार आहे. त्याकरिता खेळपट्टीचं काम थोड्या वेळात सुरू होणार आहे आणि जिंकलेल्या संघाने देखील आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. हरलेल्या संघाने देखील व्यासपीठाच्या समोर यायचं आहे कारण की मोस्टली सत्कार सर्व झालेले आहेत. फक्त पंचांचं आणि समालोचकांचं सत्कार बाकी आहे. त्यानंतर आपण बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे पाहुण्यांच्या शुभास्ते सुरू करणार आहोत. चला आता प्रत्येकी पंच. सर्वप्रथम ज्येष्ठ पंच आहेत सुरेश गरज सर कारुली गावचे. त्यांचा आपण एक सन्मान करूया व्यासपीठावर. सुरेश गरज सर आपण व्यासपीठावर या. गुणेश पाटील सर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. कालपासून पंचांचं काम अतिशय दर्जेदार राहिलेलं आहे. सुरेश गरांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. मी विनंती करते शरद मात्रे दादांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा पंचांचं.